काय घ्यायचं फक्त तुम्हीच करणार का? मी तिथे कार्य ठोकणार का? मला सांगा. मी फक्त टाळ्या वाजवणार का? मी आमदार असून सुद्धा मला बोलवत नाही. आमदार आमशा पाडवी. आमशा पाडवींच्या जिल्हा प्रशासनानं आदिवासी मंत्र्यांसमोर आदिवासी आमदारांच्या संतप्त सवाल. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा धडगावचे आमदार आमशा पाडवी हे राज्यातील पहिल्या क्रमांकाचे मतदारसंघाचे आमदार आहेत. मात्र त्यांना जिल्हा प्रशासनामार्फत त्यांच्या मतदारसंघात विविध शासकीय कार्यक्रम होत असतात, त्यात निमंत्रण दिले जात नाही किंवा बोलवले जात नाही. त्यामुळे त्यांनी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. यावेळी त्यांनी सांगितले की गेल्या 1.5 वर्षात मी एकहीदा बोललो नाही. मात्र जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासकीय कार्यक्रमात मला बोलवले पाहिजे असे सांगत आपला रोष व्यक्त केला. यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आमदार आमशा पाडवी यांनी व्यक्त केलेल्या आरोपाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना यापुढे असे होणार नाही अशा सूचना दिल्या. यावेळी आमदार आमशा पाडवी काय म्हणाले ते पाहूया. मतदारसंघामध्ये काय घ्यायचं फक्त तुम्हीच करणार का? मी तिथे कार्य ठोकणार का? मला सांगा. रूपरेषा माहिती पाहिजे की नाही त्या आमदारला? आज येलं पोटे वाटप करताना माझ्या आयुष्यात 1.5 वर्षात मी पहिली वेळा बसतोय मंत्री महोदय. मग असं का? नाही तर कायदे नियम वाचा. त्या नियमामध्ये नाही बसत असेल तर मी 5 वर्ष माझे होऊन जाईल, मी कधी तुमच्या ऑफिसमध्ये येणार नाही. आणि माझे अधिकार असेल तर मी कलेक्टर असेल, एसपी असेल का आयुक्त असेल, माझ्या कार्यक्षेत्रामध्ये जर माझे अधिकार असेल तर मला विचारायचं हवं कोणता कार्य तुम्ही घेऊ शकत नाही. हे माझा अनुभव मी सांगतो तुम्हाला. मग मला माहिती पडू देत नाही माझ्या मतदारसंघामध्ये. मग हे कारका तुम्ही माझी इज्जत घेता का? एक लोकप्रतिनिधीचा अपमान करता ना. कोणत्या काही लिस्टमध्ये आमदारांना नाही बोलवायचं ते सांगा. मी 1.5 वर्ष खेचलो आहे साहेब. तेव्हा तेव्हा यांचा काय काय कार्यक्रम असतो फक्त अधिकारी घेतात. मग मी आमदार नाही का? मला अधिकार नाही का? नाही तर त्या पद्धतीने मला परिपत्र देऊन टाका का इथे तुम्हाला बोलवू शकत नाही. पण एवढं मला माहिती आहे जिथे शासकीय कार्यक्रम आहे तिथे लोकप्रतिनिधी पाहिजे. हे कोणाचा अधिकार नाही. ते लोकप्रतिनिधीचे अधिकार तुम्ही डावण्याचे अधिकार तुम्हाला दिलेले आहे का? मला त्याच्या खुलासा द्या. मला आजपर्यंत का बोलवत नाही किंवा तुम्ही माझ्या तरुण मालला कार्यक्रम घेणार नाही? मला माहिती नाही तुम्ही कोणता कार्यक्रम घेणार. मग आमदारला वगळून करता का कार्यक्रम?